विजयाच्या दृष्टिकोनातून विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स द गुड गेम. अतुल स्ट्रायकिंग एंड वरती बबल्या, नॉन स्ट्रायकिंग एंड वर बॉलिंग ट्रॅक वरती मनोज. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल पहिला बॉल ऑन साइडला स्क्वेअर क्षेत्रामध्ये फ्लिक केलाय आणि एक धाव कंप्लीट होईल. धावफलक ओपन झाले. 1 ऑन द बोर्ड. 5 ओव्हरची मॅच. डीजे मास्टर थोडंसं व्हॉल्यूम द्यायचंय. डीजे थोडंसं व्हॉल्यूम द्या, ही विनंती असेल. धावफलक 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. 1 ऑन द बोर्ड. एक धावची फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ आहे. अतुल आणि बबल्या हे दोन खेळाडू मैदानावरती. मॉनिटरला थोडासा आवाज द्यायचा. धावफलक 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. अतुलचा विचार केला तर मागील वर्षीच्या गतवर्षीचा चॅम्पियन संघ आणि त्या चॅम्पियन संघाचा कॅप्टन म्हणून त्याची ओळख आहे. असा अतुल मैदानावरती पाहायला मिळतोय. अतुल वर्सेस DK अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. विघ्नहर्ता स्पोर्ट्स वर्सेस SSCC अशी आपल्याला लढत पाहायला मिळते. धावफलक 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रियांश मोहन पालवी यांच्या वतीने 3 चौकारासाठी 500 रुपये विघ्नहर्ता स्पोर्ट्स या संघाला असेल. प्रत्येक चौकाराला 100 रुपये आणि 6 सलगच्या चौकारांना 1000 रुपयाची गोल्डन अपॉर्च्युनिटी आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल डाऊन द लेग साइड. एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होईल आणि धावफलक आपल्याला पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 3 रन्स ऑन द बोर्ड. 3 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला पहिलं मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटायचा प्रयत्न जरूर करण्यात येईल. यातही मात्र शंका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करण्यात आलाय. 3 धावा कंप्लीट होतील. 3 धाव्यांच्या अगदी आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये 1 धावेची भर. धावफलक 4 या आकड्यावर. 4 ऑन द बोर्ड. विघ्नहर्ता स्पोर्ट्स आणि तो संघ SSCC या संघासोबत फाईट करतोय. एक जबरदस्त महामुकाबला आपल्या सर्वांच्या भेटीला आलाय. यावेळेस पंचांकडे अपील. फलंदाज बाद. पहिला धक्का. बॅटिंग करत असताना टीमला फलंदाज बबल्याच्या खेळीचा अंत. पहिला धक्का 4 या आकड्यावरती. डीजे 4 धाब्यावरती हा पहिला धक्का बसतोय. नवीन बॅटर मैदानावरती प्रथमेशला आपण पाहू शकतो. प्रथमेशच्या खांद्यावरती देखील फार मोठी जबाबदारी आहे. दुसरीकडे अतुल, वन ऑफ द कॉस्टिएस्ट प्लेयर. संपूर्ण प्लेयर ऑप्शनचा विचार केला तर जो अतुल आपल्याला पाहायला मिळतोय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती या टीमचा आयकॉन आणि अंडरआर्म क्रिकेट अक्षरशः ज्या खेळाडूने गाजवलाय तो खेळाडू म्हणजे अतुल आहे. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 4 या आकड्यावरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं आणि 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. बॉलिंग करत असताना मनोज जबरदस्त गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती आणि बॉलर बॅक टॅप देखील पाहायला मिळाली. नो बॉल. येस, नो बॉल देण्यात आलाय. धावफलक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये वाढेल आणि धावफलक जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. 5 ऑन द बोर्ड. प्रथमेश स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय. खोलवा टप्प्याचा बॉल मिड विकेटच्या दिशेला फ्लिक. बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रथमेशच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा KWPL ब्रँडेड चौकार. धावेंची गरज होती. दिल मांगे मोर आणि KWPL आलाय 4. चौकार आलाय. धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 9 या आकड्यावरती. 9 ऑन द बोर्ड. मनोजच्या विरोधामध्ये प्रथमेशच्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त चौकार पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये. DK ने झेल स्वीकारली आहे. पहिला आणि त्यानंतर हा दुसरा धक्का. एकावरती 1, 2 मासे गळायला लागलेले आहेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय. 9 धावा फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः बॅटिंग करत असताना विघ्नहर्ता स्पोर्ट्स. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा देखील आल्यात आणि त्याच्या सोबतीला विकेटचं पतन देखील झालंय. नवीन बॅटर कृष्णा आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. पाहूया कृष्णाच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 9 या आकड्यावर. चला थोडस स्पीडअप करणं देखील तितकंच बंधनकारक असणार आहे. याची नोंद करून घ्यायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला बॉलर आशिष पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 2 मध्ये
आशिषच्या खांद्यावरती या ओव्हर नंबर 2 ची जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 9 या आकड्यावरती पथूच्या बॅटमधून अर्थात प्रथमेशच्या बॅटमधून आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला आणि त्याला वगळता मी म्हणेल चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्की आपल्याला पाहायला मिळाली. 2 महत्वाचे विकेट देखील कॅरी केले पहिल्या षटकामध्ये. आता फार एंड कडून बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला आशिष पाहायला मिळतील. या आशिषच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल हे देखील षटक तितकंच महत्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये धाबा देखील भरपूर आल्या त्यामुळे बॉलिंग ट्रॅक वरती असणाऱ्या बॉलर आशिषला इथून मात्र इकॉनॉमिकल षटक हाताळावं लागेल. दुसरीकडे स्ट्रायकिंग एंड वरती अतुल या टीमचा आयकॉन आणि या टीमचा कॅप्टन जो ओळखला जातो त्याच्या जबरदस्त खेळीसाठी अर्थातच रागावरती कंट्रोल आणि खेळत असताना क्लास आउट ऑफ कंट्रोल ही ओळख आहे अतुलची. आणि आता हे बी अतुल भोईरच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होईल कारण संघ अडचणीमध्ये आहे आणि अडचणीमधल्या संघाला आता कसा बाहेर काढतोय हा मोठा प्रश्न मैदानावरती उपस्थित झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती अशी चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे. भरपूर वेळ घेतला जातोय. जवळपास ओव्हर समाप्त झाली आणि त्याला 2 मिनिटं झालेत तरी देखील अजून दुसरं षटक हाताळलं गेलं नाहीये. त्यामुळे त्या गोष्टीमध्ये थोडंसं कटाक्षाची भूमिका टाकणं गरजेचं आहे. षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावफलक 9 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. आशिष बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पंचांनी नो बॉल घोषित केला. बॉलरच्या ऍक्शनने हा बॉल नो बॉल घोषित करण्यात आलाय. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 10 या आकड्यावरती आशिष पाहायला मिळतात आणि आशिषच्या माध्यमातून पहिलाच बॉल थोडासा अंडरआर्मपेक्षा ओव्हरआर्म फॉर्मॅटचा पाहिला पंचांनी आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातून हा बॉल नो बॉल घोषित करण्यात आला. यामुळे चांगला बॉल आहे मिडविकेटच्या दिशेला अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट होईल. बघा हेच फार महत्वाचं आहे. एज्युकेशनल क्रिकेट याला म्हणतात, सब्जेक्टिव्ह क्रिकेट याला म्हणतात. धावा भरपूर झाल्यात तर मात्र आपण सिंगल डबल काढून मॅचला पुढे नेऊ शकतो आणि ज्यावेळेस मॅच पुढे जाईल एखाद्या वेळेस जर गरज वाचली तर मात्र आपण चौकार मारू शकतो. तेच केलं जाते अतुलच्या माध्यमातून. त्याला माहिती आपल्या 2 विकेट्स गेल्यात. 2 ओव्हर आपल्याला पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेची आहे आणि त्याच्या माध्यमातून देखील तेच प्रयत्न केले जात आहेत. धावफलक 11 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅकवर. त्यावेळेस चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल. स्ट्रायकिंग एंडवरती अगर थ्रू असतं तर कदाचित आपल्याला क्लोज कॉल पाहायला मिळाला असता. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बॅकिंगला देखील कोणी नव्हता मात्र तोपर्यंत थोडासा वाईट थ्रो आणि एक धाव कंप्लीट आहे. धावफलक 12 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. KWPL कल्याण वेस्ट प्रीमियर लीग आमच्या सर्वांचे लाडके शहर अधिकारी आर्किटेक्ट गणेश शेठ नाईक साहेब हे आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रीडा स्पर्धा आपण सर्वजण अनुभवत आहात. कल्याण वेस्ट प्रीमियर लीग. संजयजी हिसके साहेब जे ओनर आहेत ज्यांच्या माध्यमातून कॅप देखील आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण संघाला देण्यात आली आणि विकेटसाठी देखील विकेट हॅट्रिकसाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल या संघाला. ऑन साईडला स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न जरूर होता मात्र लेग बॅशची एकदा बॅट बॉडीला बॉल ब्रश झाला आणि ते पाहिलं पंचांनी. शिखर सर इन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला जितेंद्र कदम सर पाहायला मिळतील. दोघांचा जर विचार केला तर चीते की चाल बाज की नजर और इन दोनों के अंपायरिंग पर कभी संदेह नहीं करते आम्ही सातत्याने म्हणतो. असे 2 ऑफिशियल पंच आपल्याला या संपूर्ण KWPL ला पाहायला मिळतात. दोघांचं आपण कौतुक करूया. यावेळेस डाऊन द लेग साइड वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होईल. धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 15 या आकड्यावरती. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा या फलकावरती आहेत. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. ओव्हर नंबर 2 प्रगती पथावरती. यावेळेस पुन्हा एकदा पंचांनी नो बॉल घोषित केलाय. पुन्हा एकदा हीच चूक झाली आहे. नो +1 2 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये. धावफलक पुढे जाईल. 17 धावा फलकावरती आहेत. मिस्टर 360
AB डिव्हिलियर्स यांचा जर्सी क्रमांक 17 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्याने आशिषच्या माध्यमातून ती चूक केली जाते या मॅच मध्ये आणि या ओव्हर मध्ये मी म्हणेल त्याच्या माध्यमातून हे 2 नो बॉल फेकण्यात आलेत. नो बॉल वरती सिंगल, नो बॉल वरती सिंगल आणि अशा रीतीने पूर्ण प्रकारे संघ थोडासा बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 17 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेस रनआउटची शक्यता आणि यस फलंदाज बाद. विकेटचं पतन झालंय. झटका क्रमांक 3 सेटिंग करत असताना टीम विघ्नहर्ता स्पोर्ट्स या संघाला 1 मोर विकेट डाऊन. कृष्णाच्या खेळीचा अंत झालाय. 17 आकड्यावरती गडी गमावलाय. तिसरा मात्र धावेंचा जो ओघ आहे, धावेंचा जो वेग आहे तो वाढतच चाललाय. तो देखील वाखाणण्यात जोग असणार आहे कारण ज्या प्रकारची बॅटिंग झाली आहे पहिल्या 2 षटकांमध्ये असं वाटलंच नाही की विकेट गेली आहे आणि आतापर्यंत 3 महत्वाचे विकेट घेण्यामध्ये यश संपादित केलंय बॉलिंग करत असताना संघाने. अशीचा शेवटचा बॉल घेऊन ते बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मैदानावरती प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळेल. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज देखील तयार बॉलिंग ट्रॅक वर. यावेळेस कव्हरच्या दिशेला ट्रॅप करण्यात जरूर आलाय. 1 धाव झाली कंप्लीट. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होतंय. दुसरं 2 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 या आकड्यावरती. चला थोडंसं स्पीडअप करायचे विनंती असेल. आपण भरपूर डिले चाललोय. जवळपास 2 षटकात आणण्यासाठी 13 मिनिटांचा अवधी घेण्यात आलाय. त्यामुळे विनंती असेल थोडंसं स्पीडअप करणं इथे महत्वाचं आणि बंधनकारक असणार आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा येईन. प्रथमतः बॅटिंग करत असताना 2 षटकांच्या अखेरीस विघ्नहर्ता स्पोर्ट्स या संघाने कुठल्याच दुसरीकडे सिद्धी शुभ्रा क्रिकेट क्लब अर्थात SSCC असा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या संघाचं विवरण पाहिलं तर या संघाकडे फार चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि पाहूया हा संघ किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करेल. अतुल आणि निखिल हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आणि मनोज तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आम्ही सातत्याने उल्लेख करतो की जीवन हे छान आहे पण थोडं लहान आहे. रडतोस काय वेड्या लढण्यातच छान आहे. आता तेच करावं लागेल. मैदानावरती लढाई करावी लागेल आणि लढाई कशा प्रकारची होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आता मनोज आलेत ओव्हर नंबर 3 मध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती अतुल जो या टीमचा आयकॉन खेळाडू ट्रम्प कार्ड हुकमी एक्का आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या अखेरीस 18 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये फिल्डर, डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंट, स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर, एक खेळाडू मिड ऑफ, खाली संपूर्णपणाने लॉंग ऑन मध्ये एक फिल्डर, थोडासा वाइडिश मिड विकेट मध्ये स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर पाहायला मिळेल. फाइन लेग थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये ऑन साइडला फ्लिक ऑफ द ब्रिस्ट मिड विकेटला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गेंदबाजने दिया मौका, बल्लेबाजने मारा बेहतरीन चौका. चौकार आलाय आणि धावफलक फ्लाय होत असताना 22 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीके एक जबरदस्त खेळाडू आहेत मात्र इथे त्यांच्या माध्यमातून मिस्टेक झाली आहे. वन्स इन अ वाईल अगदी कधीच्या काळामध्ये आपल्याला त्यांच्या माध्यमातून अशी मिस्टेक पाहायला मिळते. एक होनहार खेळाडू आहेत, जबरदस्त खेळाडू म्हणून त्यांची देखील ख्याती आहे. यावेळेस देखील कव्हर क्षेत्रामध्ये ड्राइव्ह करण्यात आली अतुलच्या माध्यमातून. कंप्लीट झाली आहे सिंगल आणि धावफलक 23 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे जो मात्र तिसरा 2 बॉलचा खेळ झालाय. मनोजच्या खांद्यावरती जबाबदारी, त्याच्या माध्यमातून महागडी गोलंदाजी जरूर झाली आहे. यावेळेस फटका दमदार लॉंग ऑफला क्लिअर करत डाऊन द ग्राउंड मारलेला ठोकलेला दमदार KWPL चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती करत असताना 2 खेळाडू अतुल आणि त्यांच्या जोडीला निखिल
टरबुजे को देखा खरबुजा भी रंग बदलताय असं म्हणावं लागेल. अतुलला पाहून आता मैदानावरती निखिल देखील रंग बदलतोय. त्याच्या बॅटमधून देखील आपल्याला चौकार पाहायला मिळाला. हा फलक पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 27 या आकड्यावरती 27 ऑन द बोर्ड. 27 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउटून मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. कदमताल करण्यात आला मात्र हे पाहिलं मनोजने आणि फॉलो करायचा प्रयत्न जरूर होता मात्र डाऊन द लेग साइड वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होईल. म्हणावं लागेल एक तर कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी अशी गती अशी स्थिती मैदानावरती पाहायला मिळते. कारण धावा भरपूर झाल्यात त्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा धावा देतायत तर अगदी ती स्थिती मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा. त्यावेळेस ड्राईव्ह करायचा प्रयत्न मैदानावरती पंचांकडे अपील. फलंदाज बाद. निखिलच्या खेळीचा अंत. गडी गमावलाय चौथा. 28 या आकड्यावरती टीम विघ्नहर्ता स्पोर्ट्स या संघाने. नवीन बॅटर विकी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया विकीच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. अजून देखील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटायचा प्रयत्न देखील केला जाईल यातही मात्र शंका नाही आहे. गडी गमावलाय चौथा. बॅटिंग करत असताना विघ्नहर्ता स्पोर्ट्स या संघाने. नवीन बॅटर मैदानावरती विकी आपल्याला पाहायला मिळतील. विकीच्या खांद्यावरती देखील फार मोठी जबाबदारी आहे. ॲज अ बॅटर त्याला देखील त्याच्या नावाचा डंका पेटावावा लागेल. दुसरीकडे अतुल आहे जो जबरदस्त बॅटिंग करतोय. 9 चेंडू 11 धावेंवरती तो खेळतोय आणि त्याच्याकडून देखील अपेक्षा फार मोठी आहे संघाची कारण त्याला ॲज अ आयकॉन या संघाने चॉईस केलंय. यावेळेस डाऊन द लेग साइड वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती. आणि या चुका टाळणं गरजेचं आहे कारण म्हटलं जातं इलेक्शन मध्ये एका मताला परीक्षेमध्ये एका गुणाला क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व आहे. त्या धावा बहाल केल्या जात आहेत आणि ती चूक आहे. यावेळेस मिस्टेक झाली. विकी होते. विकीच्या पायाला ब्रश बॉल झाला. अन्यथा लॉंग ऑफ मध्ये आपल्याला एक जबरदस्त 4 बघायला मिळाला असता मात्र बॉल गेला कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये जिथे डीके होते. आणि अगदी आपल्याला पाहायला मिळेल धावफलक पुढे जाईल. फलकावरती 30 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 3 षटकांच्या अखेरीस किती धावा बनतील हे पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. त्यानंतर 2 षटकांमध्ये किती धावा बनवायचा प्रयत्न असेल. अखेर 5 षटकांमध्ये किती धावा बनतायत हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. यावेळेस फलंदाज बाद. अजून एक धक्का. 5वा गडी. धक्के पे धक्का बसत असताना मैदानावरती बॅटिंग करत असताना विघ्नहर्ता स्पोर्ट्स संघाला हेज इन ट्रबल नाव. संघ थोडासा अडचणीमध्ये कारण 30 या आकड्यावरती 5वा धक्का बसलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 या आकड्यावरती संघ जरूर थोडासा अडचणीमध्ये. आमचे टेक्निकल स्कोरर योगेंद्र सर आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्या माध्यमातून जबरदस्त अपडेशन आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. प्रणित इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील अवधूत 11 या संघाचे ते ट्रम्प कार्ड आहेत आणि प्रणित इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्याप्रमाणे आम्ही उल्लेख केला की डीके दादा आमचा जो आहे त्याचे 3 ट्रम्प कार्ड असतात. पहिलं म्हणजे प्रणित, त्यानंतर अतुल आणि त्यानंतर प्रथमेश. मात्र आता ते 4ही खेळाडू आपल्याला वेगळ्या वेगळ्या संघामध्ये पाहायला मिळतात. सो हीच KWPL ची खासियत आहे. तुम्ही 364 दिवस सोबत मॅच खेळता आणि आज एकमेकाच्या विरोधामध्ये. बॅटिंग पावल पे घेण्यात आलाय फार एंड कडून. आता 4थ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक बदल्यांचं क्रिकेट डेव्हलप होत चाललंय. ज्याप्रमाणे उल्लेख केला सागर सर जे मुंबईचे आपल्याला सर्वांना ऐकायला मिळतील. त्यांच्या समवेत शेखर सर असतील आणि शेखर सरांच्या सोबतीला जितेंद्र सर असे 2 ऑफिशियल पंच देखील आपल्याला पाहायला मिळतील. SSS लाईव्हची संपूर्ण टीम आपल्या सोबत जॉईन झालेली आहे ज्यामध्ये योगेंद्र सर आहेत, रॉबर्ट सर असे आपल्याला 4 ऑफिशियल पाहायला मिळतील. मैदानावरती फटका दमणार आहे. ऑन साइडला वळवलाय अलॉंग द कार्पेट मिड विकेटला चिरून फाडून बेदून बॉल सीमारेषा पलीकडे. चौकार आलाय. धावफलक 50 या 50 धावा फलकावरती पाहायला मिळतील. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 11 चेंडूंमध्ये 16 धावेंवरती खेळतोय अतुल. दुसरीकडे समीर 2 चेंडू 2 वरती खेळतोय. मात्र ज्या प्रकारे हा समीकरण त्याच्या माध्यमातून प्राप्त झालं तेच महत्वाचं आहे. यावेळेस स्टेप आउट होऊन मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. पाहिलं रडारपेक्षा लांब ठेवायचा प्रयत्न आणि तो प्रयत्न फसला आणि व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावफलक 52 या आकड्यावरती.
यावेळेस देखील डॉट बॉल आलाय. फलक वाईट बॉल आहे आणि त्यानंतर 53 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. टॉस जिंकलाय. डिसिजन फिल्डिंगचा असेल तर बॅटिंग आणि सरांचा जे जबरदस्त पहाडी आवाजाचे एक जबरदस्त समालोचक आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स मनीष सर. गेटच्या समोरच्या गाड्या थोड्याशा बाजूला काढायचं ती विनंती असेल. मॅनेजमेंट कमिटीची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली की गेटच्या समोर ज्या गाड्या आहेत आपण बाहेर काढा. बाजूला लावायचे आहेत ही विनंती असेल आणि गेटच्या आतमध्ये ज्या गाड्या आहेत आपण बाहेर काढायचे आहेत. हॅलो हॅलो चेक. थँक्यू. धन्यवाद प्रसन्न सर. थँक्यू सो मच. KWPL मध्ये आपल्या सर्वांचंच मनापूर्वक हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम. पहिला चेंडू अगदी हातभर वळण घेतलाय चेंडूने. यष्टा उद्ध्वस्त केल्यात पहिल्या चेंडूवरती. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने खेळण्याचा इथे प्रयत्न. बाहेरच्या दिशेने चेंडू अतिरिक्त निघून जातोय. पंजाचे दोन्ही हात समांतर म्हणजे जवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची अतिरिक्तची धाव ही खात्यामध्ये ऍड होणार आहे. खूप चांगली मॅच आपण इथे बघतोय. दोन्ही टीम्स जे लढत करतायत. बघा इथे पारितोषिक नक्कीच आहे. विघ्नहर्ता स्पोर्ट्स संपूर्ण टीमला सगळ्याच गोलंदाजांना प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा यावेळी प्रयत्न केला. योग्य त्या वेळेवरती ना चेंडू बॅटला योग्य त्या दिशेला आदळला नाहीये. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने फक्त कट करायचा प्रयत्न तिथे केला. निर्धाव चेंडूची इथे सांगता होत्या. डॉट बॉल वारंवार डॉट बॉल टाकत राहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा चांगला लीव्ह केला यावेळी चेंडूला आणि चेंडू फक्त थांबणार नाहीये. चेंडू निघून गेलाय सीमेच्या पार. वाईट +4 येत आहेत या 5 अतिरिक्तच्या धावा. भलं मोठं लक्ष आहे. 52 धाव्यांचं भलं मोठं लक्ष पाहायला मिळते आपल्याला. त्यावरती 2 चेंडू आणि इथे 6 धावा आल्यात. बॉल यावेळी देखील पॅडल स्वीप केलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे करत असताना आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अंडरआर्म क्रिकेट म्हणजे काय तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये ना क्षेत्ररक्षण हे खूप मोठं अस्त्र असतं. जे आपल्याला नक्कीच गांगुली यांनी करून दाखवलं त्या पहिल्याच मॅच मध्ये. क्षेत्ररक्षणाच्या जीवावरती ना अनेक धावा ते अनेक चौकार रोखले. पहिली मॅच देखील ना अगदी चुरशीची झाली. अगदी क्लोज एन्काउंटर पाहायला मिळाला. ही मॅच देखील तशीच होणार आहे यात तीळ मात्र शंका नाहीये. अतुल्यात गोलंदाजी मार्क वरती चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. वाईट वरती चौकार देखील आलाय. 7 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थित टाइम इथे होणं गरजेचं असतं. टाइम इथे व्यवस्थित झालेलं नाहीये आणि कौतुक करावं तेवढं कमी आहे गोलंदाजाचं. अगदी योग्य त्या वेळीवरती ना अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये हे डिसिजन आपल्याला घ्यावे लागतात. कारण अंडरआर्म क्रिकेट हा खेळ ना हा चपळतेचा खेळ आहे. ते चपळता आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. संयम सूचकता आपल्याकडे असणं तेवढंच गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न. यावी अगदी जमिनीची लगत. स्विच हिटचा फटका. स्विच केलाय. स्वीट केलाय. इथे देखील चौकार वसूल केलाय. व्हॉट अ शॉट. अप्रतिम चौकार इथे वसूल करत असताना धावा झाल्यात 11 धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिलं इथे सुरू आहे. मार्गस्थ आहे आणि त्याचा एक चेंडू अजूनही हाताळायचा आहे. पहिलं षटक म्हणजेच काय तर पॉवर प्ले. आणि पॉवर प्ले म्हणताना की पॉवर प्ले मध्ये अनेक वेळेस आपण पाहतो आपण बघतो की पॉवर पॅक बॅटिंग पाहायला मिळते. जॅक्स बॅटिंग करतात. त्यांची देखील वर्णी लागते. एक चांगल्या संघामध्ये त्यांची देखील वर्णी लागते. अतुल गोलंदाजी ट्रॅक वरती. जॅक स्ट्रायकिंग एंडला. पुढचा चेंडू यावेळी देखील एलिव्हेशन आणि एलिव्हेशन. बघा मित्र एलिव्हेशनला ना अंडरआर्म क्रिकेटमध्ये जागा नाही आहे. फलंदाज होत आहेत बाद आणि पहिला मोठा झटका इथे लागत असताना
विघ्नहर्ता स्पोर्ट्स या संघाला नक्कीच पारितोषिक आहे प्रत्येक विकेटसाठी. रियांश मोहन दळवी साहेब यांच्याकडून पारितोषिक असणार आहे. संघाचे पुरस्कार आहेत विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे आणि सपोर्ट देखील खूप चांगला करतात. चला थोडंसं स्पीडअप करायचं. मयू येतात गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आला, जिथे चौकार देखील लागले. 22चा चौकार देखील पाहायला आपल्याला मिळाला. वाईट वरती चौकार तिथे देखील आला. एक चांगला स्विचेटचा फटका देखील आपण पाहिला. चौफेरना चांगलं क्रिकेट आपण पाहिलं. जे चिमुकले आपल्या स्टँडमध्ये बसल्यात ना ते देखील वाट पाहतात. त्यांना देखील या खेळामध्ये इंटरेस्ट एवढाच पाहायला मिळतो आपल्याला. बॅटिंग पॉवर प्ले. इट इज अ बॅटिंग पॉवर प्ले. स्ट्रायकिंग एंडला नदीम असतील. गोलंदाजी ट्रॅक वरती मयू आहेत. 11 धावा झाल्या धावफलकावरती. सागर सर कुठे असतील आपण देखील रिपोर्टिंग करा. सागर मोरे सर. पहिलाच बॉल, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती एक ड्राईव्हचा लाजवाब फटका. त्यावरती सिंगल. एकेरी धाव मिळाली. धावसंख्येला आकार देण्याचा इथे प्रयत्न आहे दोन्ही टीमचा. विघ्नहर्ता स्पोर्ट्स चांगल्या धावा इथे बनवल्यात आणि दुसऱ्या फेरीमध्ये चेस करत असताना SSCC बघत आतापर्यंत कामगिरी चांगली राहिली आहे. चौकार देखील आल्यात. विकेटचं पतन देखील झालं. बॅलन्स पाहायला मिळतो आपल्याला आतापर्यंत. विकेटने मारा करत असताना पुढे सरसावले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यावेळी देखील कनेक्शन चांगलं नाही. बॅटची अगदी खालची टो लागते आणि बॉल ट्रॅव्हल होत आहे डीप मिड विकेट वरती. एकच धाव इथे देखील मिळेल. थोडासा संयम पाहायला मिळतोय. तर संयम असताना तेवढंच गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. यशांच्या मागे खूप चांगली कामगिरी करत असताना अतुलनी विकेटचं पतन इथे होतंय. अजून एक खूप मोठा झटका लागतोय SSCC या संघाला. सचिन दादा मात्र यांच्याकडून पारितोषिक आलंय. जर DK यांनी 3 चेंडूंवरती 3 चौकार लगावले तर 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिकांचा देखील लयलूट पाहायला मिळतं आज संपूर्ण दिवसभरात आपल्याला. कल्याण नगरी म्हणजे अगदी सांस्कृतिक नगरी, ज्या नगरीमध्ये क्रिकेट देखील अगदी फळफुळत आहे. खूप चांगलं क्रिकेट देखील पाहायला मिळतंय आपल्याला. मग ते अंडरआर्म क्रिकेट असू देत, ओव्हरआर्म क्रिकेट असू देत. आणि ही देखील एक पर्वणी आपल्या अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटसाठी. हा चेंडू अतिरिक्त बाहेरच्या दिशेने पिचिंग झालाय. चेंडूची पिचिंग बाहेर होती. आपल्या खेळपट्टीच्या बाहेर ही पिचिंग होती. जे वळण अपेक्षित होतं ना ते वळण इथे गोलंदाजाला मिळत नाही. तो रिलीज पॉईंट असतो अंडरआर्म क्रिकेटमध्ये. तो रिलीज पॉईंट अगदी योग्य त्या वेळेवरती, योग्य त्या क्षणावरती, योग्य त्या अँगलवरती असणं गरजेचं आहे. तो अँगल चुकला. भरपूर लवकर चेंडू रिलीज झाला आणि बाहेरच्या दिशेने हा नो बॉल येतोय. अतिरिक्त धाव नक्कीच ऍड होईल खात्यामध्ये. पुढचा चेंडू यावेळी देखील ड्राईव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला मिड ऑफ वरती. संघासाठी इथे 3 धावा रोखल्यात, बचावल्यात. ह्या 3 धावा झाल्या धावफलकावरती. 15 झाल्यात धावफलकावरती. षटक क्रमांक 2 ते देखील बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलं. एक वेगळं अस्त्र आपण पाहिलं की मॅचचा जो टोन सेट असतो ना तो मॅचचा टोन सेट करण्याचा अगदी पहिल्या 2 षटकांमध्ये प्रयत्न राहिलाय SSCC या संघाचा. 15 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे केला. चातुर्य, हे गोलंदाजाचं चातुर्य. लेग बाईसची ही धाव मिळणार आहे. बॅटचा आणि चेंडूचा काहीही संपर्क झालेला नाहीये. लेग बाय स्वरूपाची ही धाव म्हणजे 16 धावा झाल्या धावफलकावरती. 1 टू गो. जेव्हा बॅटर अगदी पुढे सरसावतो ना, पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा प्रयत्न करतो, टप्पा खेचून टाकणं तेवढंच गरजेचं आहे. तसंच प्रयत्न राहिलाय गोलंदाजाचा. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील स्वीप करायचा प्रयत्न केला आणि पंचांचा योग्य तो डिसिजन. अतिरिक्त बाहेरच्या दिशेला चेंडू होता. लक्ष्यमच्या बाहेर चेंडू. पिचिंग देखील बाहेर होती. वळण अपेक्षित होतं, ते अपेक्षित वळण मिळालं नाहीये आणि चेंडू बाहेरूनच सरळ ट्रॅव्हल होऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अतिरिक्त स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होत आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अगदी पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न इथे केला होता. बॅटची हलकीशी इथे कडा लागली. 1 धाव मिळणार आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आहे 18 धावा आहेत धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर.
18 बॉल्स 18 चेंडू आणि 37 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. इथून चौकार मारणं खूप गरजेचं आहे. पॉवर प्ले संपलाय म्हणजेच फिल्डिंग रेस्ट्रिक्शन्स आता संपल्यात. अतिरिक्त खेळाडू आपल्याला जे 15 यार्ड 10 यार्डचं जे आपल्याला सर्कल आहे त्या सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करताना पेट्रोलिंग करताना पाहायला मिळणार आहेत. मिड ऑफ शॉर्ट थर्ड पाहायला मिळतोय आणि शॉर्ट स्क्वेअर लेग देखील पाहायला मिळतो आपल्याला. शॉर्ट फाईन आहे, शॉर्ट थर्ड आहे. पुढचा चेंडू यावेळी देखील स्विच करण्याचा प्रयत्न केला. हा नशिबाचा चौकार आहे. यस, वाईट +4 म्हणजे जे येतात 5 धावा. विचारून घे या जगा वरती 23 ऑन द बोर्ड. 3 विकेट्स देखील गेल्या. त्यानंतर ही चांगली पार्टनरशिप बिल्ड होते आता दोन्ही बॅटर्स मध्ये. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा यावेळी देखील प्रयत्न केला होता. दोन्ही ही फलंदाज एकाच दिशेला पाहायला आपल्याला मिळतात आणि काय घडलंय मैदानात. नाही हो आम्ही, नाही हो आम्ही, नाही हो आम्ही. आपले मान्यवर सचिनजी म्हात्रे साहेब यांच्याकडून देखील पारितोषिक डीके यांच्यासाठी असणार आहे. 3 चेंडू 3 चौकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. प्रयत्न नक्कीच केला होता. लाजवाब स्वीपचा फटका, अप्रतिम फटका आपण पाहिला. चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं आणि एकच धाव इथे देखील मिळणार आहे. इथून ती पार्टनरशिप पुन्हा एकदा बिल्ड करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा विकेटचं इथे पतन होत असताना लेफ्टी बॅटर नितीन आहेत. बघत नितीन कशी बॅटिंग करतायत अतुलच्या विपक्षात. अतुल देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत करून आपल्याला दाखवली अतुलनी देखील. एक दर्जेदार खेळाडू आहे. मागच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक या खेळाडूला मिळालं. बॉल ड्राईव्ह करायचा इथे देखील प्रयत्न केला. टप्पा अचूक आहे. भेदक टप्प्यावरती मारा करतायत. जो गुडलँड स्पॉट आपण पाहतो ना अंडरआर्म क्रिकेटला साजेसा असा तो चेंडू आहे आणि तोच फेकण्याचा वारंवार प्रयत्न अतुल करतायत. अप्रतिम गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते अतुल यांच्याकडून आपल्याला. नेक्स्ट बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न केला. टायमिंग इथे टायमिंग असणं खूप गरजेचं आहे. बॅटची हलकीशी कडा लागली, चेंडू अंगाला आदळला. एक धाव इथे देखील मिळणार आहे आणि लक्ष भरपूर मोठं आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी प्रत्येक षटकामध्ये थोडासा अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. ते देखील करून दाखवणं ना खूप गरजेचं आहे. आता डीके करतायत का? संपूर्ण स्पर्धेचा भार देखील त्यांच्या खांद्यावरती. पुढे सरसावलं डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि इथे मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये विकेटचं होत आहे पतन. रनआउट स्वरूपाने सांघिक यश लागतंय पुन्हा एकदा विघ्नरता स्पोर्ट्सला. असणार आहे 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. प्रयत्न ना नक्कीच करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. क्रिकेट हा खेळ अनिश्चितेचा असं देखील म्हटलं जातो आणि तसंच काहीतरी मैदानात करून दाखवणं इथे गरजेचं आहे. 12 चेंडू आणि 29 धावा. 12 बॉल्स 29 to win. जवळपास 15ची सरासरी आहे.
ती सरासरी पार करायची असेल ना तर प्रत्येक चेंडूवरती अगदी आक्रमक होणं खूप गरजेचं आहे. डीके आहेत त्यांच्यावरती पारितोषिक देखील आहे. ते आक्रमक होत आहेत का स्विच हिट करायचा यावेळी प्रयत्न केला. पंचांकडे दाद मागितलीत आणि पंचांनी दाद इथे उचलून धरली. नो बॉल पंच घोषित करतात. नो चेंडू घोषित केलाय म्हणजेच अतिरिक्त स्वरूपाची एक्स्ट्राची ती धाव त्या एक्स्ट्रास घेऊन खेळणं हेच तर अंडरम क्रिकेट आहे. त्यामध्ये त्या एक्स्ट्रास घेऊन खेळा योग्य त्या चेंडूवरती प्रहार देखील करा. पुन्हा एकदा पंचांनी नो कॉल केला आणि येस इट इज अ नो. आणि हा फक्त नो नाहीये, नो +4 म्हणजे या 5 धावा मिळणार आहेत. दुसरा डॉट बॉल आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये त्यांचं देखील कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. व्हॉट अ मॅच. प्रत्येक सामना ना अगदी चुरशीचा होणार आहे. प्रत्येक सामन्यावरती ना लढत पाहायला मिळणार आहे. ती फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती फाईट करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. जे आपण प्रेक्षकांचे स्टँड्स देखील पाहतोय, गॅलरीज पाहतोय आपण. स्वर्गीय राजेंद्र जयंत देवळेकर साहेब यांचं स्टँड आहे. त्यानंतर अजून एक स्टँड आपण पाहतोय स्वर्गीय डॉक्टर छत्रभुज फतेहसिंग नाईक यांचं देखील स्टँड आपण पाहतोय. ते चिमुकले आपण पाहतोय त्या स्टँड मध्ये. हा क्रिकेटचा खेळ हा निराळा आहे. हा खेळ बघण्यासाठी हे चिमुकले देखील जमलेत. यावेळी स्विचचा प्रयत्न केला होता आणि इथे कनेक्शन नाहीये. कनेक्शन बघायला मिळत नाहीये. 22च्या स्वरूपाने ही धाव मिळणार आहे. स्ट्राईक रोटेट करणं प्रत्येक चेंडूवरती एकेरी घ्या दुहेरी घ्या पण धावा घ्या, रन्स घ्या. त्या रन्स घेणं जास्त गरजेचं आहे. डीके यांच्यासाठी 6 चेंडूंवरती 6 चौकार मारले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. संजय इसके साहेब म्हणजेच टीमचे पुरस्कार आहेत त्यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे डीके यांच्यासाठी. जर डीके यांनी 3 चेंडू आणि 3 चौकार मारले तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. वा. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उद्ध्वस्त होत असताना मोठ्या विकेटचं पतन होत आहे. अजून एक खूप मोठा झटका लागतोय SSCC या संघाला. खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 8 चेंडूंमध्ये ना 21 धावा बनवायच्यात. 8 चेंडू 21 धावा. मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. हे 2 चेंडू खूप निर्णायक आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न केला. कनेक्शन नाहीये. ते कनेक्शन असणं खूप गरजेचं होतं. कनेक्शन नाहीये. योग्य त्या टप्प्यावरती गोलंदाजी. हा गोलंदाजाचा नक्कीच कमबॅक म्हणावा लागेल आपल्याला. पहिले काही चेंडू नो नक्कीच हाता आले. त्यानंतर कमबॅक केलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. एलिव्हेशन भरपूर होतं आणि इथे नो बॉल पुन्हा एकदा पंच घोषित करतात. Hey, 1 check, check 1 test. How to check 1? Yes, thank you. नो +1 2 धावा इथे येतील. त्या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे सरसावलाय. प्रणित बघा आपल्या संघाला घेऊन थोडं बाजूला आवाज भरपूर होतो तुमच्या. ते माईक मध्ये आवाज जातोय. 7 चेंडू आणि 19 धावांचं अजूनही समीकरण असताना यावेळी देखील पुन्हा एकदा पुढे सरसावले होते. थोडीशी मिसफिल्ड, थोडासा फंबल इथे झाला. एकाचं रूपांतर 2 धावांवरती होत आहे का तर येस इट इज अ व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. एकाचं रूपांतर 2 धावांवरती झालंय आणि सामना आता येऊन ठेपलाय कुठे तर 6 चेंडू आणि 17 धावांवरती सामना येऊन ठेपलाय. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट हा खेळाने आपल्याला बरंच काही दिलंय. या खेळाने आपल्याला संघर्ष शिकवलाय. या खेळाने आपल्याला शिकवलंय की आपण शेवटच्या क्षणापर्यंत ना हार मानायची नाहीये. जिद्दीने लढायचंय आणि त्या लढाव्याचा ॲटिट्यूड देखील आपल्याला हा क्रिकेटचा खेळ शिकवून जातोय. 6 आणि 17चं समीकरण असणारे गोलंदाजी करणारी टीम नक्कीच थोडीशी हवी आहे. थोडीशी चांगली पाहायला मिळते आपल्याला. विघ्नहर्ता स्पोर्ट्स चांगला आतापर्यंत
17 धावांचं समीकरण. मॅच संपलेली नाहीये मित्रांनो, मॅच ऑन आहे. 6 चेंडू 17 धावा. पहिले 2 चेंडूंना खूप निर्णायक आहे. त्या पहिल्या 2 चेंडूंवरती एखाद दुसरा चौकार आला तर मॅच मध्ये कमबॅक पाहायला मिळेल SSCC संघाचं. पण तिथे जर फक्त निर्धाव चेंडू आले ना, डॉट बॉल आले ना, तरी देखील विघ्नहर्ता संघ हा वर्चस्व आपलं दाखवणार आहे. व्हॉट अ मॅच. खूप चांगला सामना इथे रंगतोय. 6-17चं समीकरण असणारे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल पाहायला मिळतोय, चेंज पाहायला मिळतंय आणि हे देखील योग्य आहे. गोलंदाजाला गोलंदाजी कुठल्या दिशेला करायची आहे. पुढचा चेंडू यावेळी देखील अगदी पुढ्यातला चेंडू होता. म्हटलं होतं चौकार येणं गरजेचं आहे आणि येस पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय. होऊन जाऊ दे डीजे. तारे आसमां से आ जाते हैं जमीन. काय कल्याण वेस्ट प्रीमियर लीग, काय नियोजन पाहायला मिळतंय, काय आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि त्यावरती क्रिकेटचा खेळ ना हे सर्व काही आहे बघा. आयोजन देखील खूप चांगलं आहे आणि त्यावरती मॅचेस देखील ना, प्रत्येक मॅच ही शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे. या तीळ मात्र शंका नाहीये. हा चेंडू आणि 13 एलिव्हेशन. संयम ठेवणं गरजेचं होतं. स्वतःवरती काबू ठेवणं गरजेचं होतं. तसं ठेवू शकलेलं नाहीये. स्वतःवरती नाराज होतोय. विकेटचं पतन होत आहे. SSCC या टीमला लागणारा एक खूप मोठा झटका DK यांच्या स्वरूपात. येस डीजे. नंतर विकेटचं पतन, गोलंदाजचा कमबॅक. समीर देखील चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. स्ट्रेट ड्राईव्हचा लाजवाब फटका. तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. एकदा पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि बॅटर आउट आहे. बॅटर आउट नक्कीच आहे, पण कुठला बॅटर आउट आहे. स्वतःची विकेट इथे केली आहे. सॅक्रिफाईस ते करणं गरजेचं असतं. क्रिकेट हा खेळ असाच आहे मित्रांनो, जो खेळ आपल्याला सगळं काही शिकवून जातो. तो संघर्ष शिकवून जातो आपल्याला. तो आपल्याला सॅक्रिफाईस शिकवून जातो आणि ते सॅक्रिफाईस इथे करत असताना बघूयात जे सॅक्रिफाईस स्वतःची इथे विकेट केले ना, त्याला व्हॅल्यू मिळते का. कारण मॅच आता अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आली आहे. मॅच आली आहे 3 चेंडू आणि 12 धावेंवरती. 3 balls 12 runs टू विन मॅच. हा चेंडू निर्णायक आहे. प्रत्येक चेंडूवरती ना चौकाराची आवश्यकता आहे. बघा तो चौकार येतोय का. गणेश आहे स्ट्रायकिंग एंडला. गणेशही प्रयत्न केला होता. प्रयत्न तर करावेच लागणार आहेत आपल्याला. प्रयत्नार्थी परमेश्वर असं आपण म्हणतो. तो प्रयत्न करत राहणं खूप गरजेचं आहे. पुढचा बॉल स्ट्रेट ड्राइव्हचा लाजवाब फटका. प्रयत्न करा म्हटलं होतं. मंजिल मिले या ना मिले ये मुकद्दर की बात है, पर आप कोशिश ना करो जनाब, ये तो गलत बात है. प्रयत्न करा आणि आपल्याला नक्कीच मिळू शकतं. मिळालाय चौकार. 2 चेंडू आणि 8 धावेंवरती येऊन टेपली आहे मॅच. व्हॉट अ मॅच. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. आता हे कॉर्डिनेशन देखील सापडलंय. ते कॉर्डिनेशन सापडणं ना तेवढंच गरजेचं असतं. हँड आय कॉर्डिनेशन. अंडरआर्म क्रिकेट म्हणजे ना आपल्याकडे चपळता असलं, आपलं हँड आय कॉर्डिनेशन असणं. हा गेम रिफ्लेक्सेसचा आहे. हे रिफ्लेक्सेस कोणाचे स्ट्रॉंग आहेत. 2 चेंडू आणि 8 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. व्हॉट अ मॅच. पुढचा चेंडू यावेळी देखील पुढे खेळायचा, स्ट्रेट खेळायचा अगदी प्रयत्न केला होता आणि धाव घेण्याचा देखील प्रयत्न झाला. थोडासा पाय देखील तिथे निसटला, हरकत नाहीये. एक धाव इथे देखील मिळणार आहे आणि आता ना ही मॅच अगदी शेवटच्या क्षणाला आली आहे, पण डॉमिनेशन इथे पाहायला मिळते आपल्याला गोलंदाजी करत असलेला विघ्नहर्ता स्पोर्ट्सच्या संघाचा. कारण समीकरण 1 चेंडू आणि 7 धावेंवरती येऊन ठेपलंय. एक बॉल 7 धावा. अंडरआर्म क्रिकेटमध्ये 1 चेंडूवर 7 देखील झालेत. एका चेंडूवरती आपण बघितलं एकही नाही झाली आहे आणि असं हे अंडरआर्म क्रिकेट आहे. त्यात KWPL चे आपण मॅचेस एन्जॉय करतोय. यावेळी यस लीव केलाय आणि हा चेंडू अतिरिक्त बाहेर लेगस्टम्पच्या निघून जाणार आहे. वाईड बॉल येतोय. मॅच ऑन आहे का अजूनही सामन्यामध्ये रंगत आहे का. कारण 1 चेंडू आणि 6 धावेंची अजूनही आवश्यकता असणार आहे. पुढचा चेंडू हलक्या हाताने फक्त चेंडूला फेकण्याचा प्रयत्न केला. ती लाईन असते, त्या लाईनला क्रॉस करण्याचा प्रयत्न. गोलंदाजाचा सामना फिनिश झालाय आणि येस नो डाऊट आपलं डॉमिनेशन इथे सिद्ध करत असताना मॅच संपवली आहे, मॅच जिंकली आहे विघ्नहर्ता स्पोर्ट्स या संघाने.